हरिओम. मी एक एक ओळ सांगते. शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, नंदीवाहना नागभूषणा, नंदीवाहना नागभूषणा, शंखचक्रशूलधारी गौरीवंदना, शंखचक्रशूलधारी गौरीवंदना, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, नंदीवाहना नागभूषणा, नंदीवाहना नागभूषणा, शंखचक्रशूलधारी गौरीवंदना, शंखचक्रशूलधारी गौरीवंदना, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, नंदीवाहना नागभूषणा, नंदीवाहना नागभूषणा, शंखचक्रशूलधारी गौरीवंदना, शंखचक्रशूलधारी गौरीवंदना, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा,
शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा हरिओम. हरिओम. महाशिवरात्रीच्या नंतरच्या शनिवार रविवारी आपण आता इथे जमलेलो आहोत शिबिराकरिता. अनेक कथा आहेत महाशिवरात्रीच्या आणि छान पण आहेत. छान वाटतात आपल्याला ऐकायला, कारण रंगून रंगून त्या आपल्याला सांगितल्या जातात, रंजक असतात त्या. पण त्यात योग भक्तिसार पण दडलेलं असतं आणि नुसतं रंजकता नसून मुख्य योग भक्तिसार प्रतिपादित करणं हाच त्याचा उद्देश असतो. त्यालाच अनुसरून आता स्वामी मंदारनाथ आपल्याला मार्गदर्शन करतील. प्रार्थना म्हणूया. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे हो तया लागी वाणी. परब्रह्मरूपी असा जो तुकावा तयाच्या तुकी कोण ऐसा तुकावा. जय जय रघुवीर समर्थ. देही असोनिया देव देही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव. देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे रानोरानी. नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी. साखरेचे मूळ ऊस तैसा देही देव दिसे. दुधी असता नवनीत तेणे जाणे तयांचे मथित. तुका सांगे मूढ जना देही देव का पाहना. तुकाराम महाराजांच्या गाथेतील क्षेपक अभंगांपैकी हा अभंग आहे. म्हणजे असं मी एकदा स्वामींना विचारलं होतं की क्षेपक अभंग म्हणजे काय. म्हणजे मूळ अभंग गाथा आपण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक वेगळं प्रकरण आहे अभंग गाथेमध्ये, की त्याच्यामध्ये क्षेपक अभंगांची एक वेगळी यादी आहे, ते वेगळे अभंग तिथे लिहिलेले आहेत. तर क्षेपक अभंग म्हणजे काय. तर स्वामी असं म्हणाले होते की अभंग गाथेची रचना एका विशिष्ट पद्धतीने सलग पद्धतीने झाल्यानंतर काही काही वेळेला प्रसंगानुरूप काही अभंगांचं स्फुरण महाराजांना जे झालेलं होतं ते अभंग डायरेक्टली गाथेमध्ये इन्क्लूड न होता ते नंतर त्याच्यामध्ये जोडले गेले. त्याला क्षेपक अभंग असं म्हणतात. म्हणजे एखाद्या विषयावरती ते प्रतिपादन करत असतील, बोलत असतील, त्यावेळेला त्यांना जे स्फुरण झालं आणि त्यातनं जे अभंग प्रकट झाले ते क्षेपक अभंग असं ते अभंग. त्या क्षेपक अभंगांपैकी हा एक विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण अभंग आहे. देही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव. देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. असं म्हणजे आता अक्षयने सांगितलं की आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीच्या कथा खूपच रंजक असतात. आहेतच वास्तविक, म्हणजे असतात असं नुसतं नसून त्या आहेत सुद्धा, खूप छान आहेत. पण त्या सगळ्या कथांमध्ये योग आणि भक्तीचं सार सामावलेलं असतं, परंतु ते तत्वज्ञान एकदम कोरड्या पद्धतीने सांगायला घेतलं तर ते फार बोर वाटू शकतं. म्हणून पूर्वीच्या ऋषीमुनींनी त्याला एक कथाची जोड देऊन त्याच गोष्टी नीट
समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जसं जसं काळ पुढे जातो तसं तसं मानवी स्वभावानुसार रंजकता टिकून राहते आणि गर्भितार्थ मागे पडतो. किंबहुना तो सांगणारं कोणी व्यक्ती नसतं, कारण सांगणाऱ्या व्यक्तीला सुद्धा जर का सांगण्यामध्ये रंजकतेला जास्त महत्त्व असेल तर तो तेवढंच सांगत बसतो. त्यामुळे ते लक्षात येत नाही. अशा कितीतरी कथा आहेत वेगवेगळ्या. पहिली मुख्य गोष्ट महाशिवरात्रीचं महत्त्व काय असणार आहे, की महाशिवरात्र असं म्हटलेलं आहे. तर शिवपार्वतीचा विवाह प्रसंग त्याला त्यांनी महाशिवरात्र असं म्हटलेलं आहे, की त्या दिवशी त्यांचा विवाह झाला म्हणून ती विशेष आहे महाशिवरात्र. कथा आपण बघू मग आपल्याला कळेल की त्याच्यात रात्र हा शब्द आल्या कारणाने अनेक लोकांचे अनेक प्रश्न. काय लोक प्रश्न, महाशिवरात्रच का, महादिवस का नाही, काय प्रश्न. बालिशपणा असतो बुद्धीचा. तसं नाही आहे, त्याच्यामागे काही धारणा आहेत रात्र म्हणण्याच्या मागे. आणि ह्या सगळ्या योगधारणा आहेत, अगदी स्पष्टपणे त्या नमूद केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. मुळात तो प्रसंग इतका प्रसंगच मुळात बरंच काही सांगून जातो. म्हणजे ज्यावेळेला पर्वताची कन्या म्हणजे हिमालय पर्वताची कन्या म्हणून पार्वती, ती ज्यावेळेला शिवांच्या प्राप्तीसाठी म्हणजे शिव हे पती म्हणून मला प्राप्त व्हावेत ह्याच्यासाठी, त्या प्राप्तीसाठी ती साधना करत होती. आणि त्याच वेळेला आधीचा जो प्रसंग घडून गेलेला होता की सतीनी अग्नीमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं, त्याच्यानंतर भगवान शंकरांनी तिचं देह घेऊन तांडव केलं होतं आणि मग विष्णूंनी त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या देहाचे 52 तुकडे केले, ते वेगवेगळ्या ठिकाणी पडले. ती 52 शक्तिपीठं आपल्या भारतामध्ये तयार झाली. अशा त्या कथा आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरचा हा प्रसंग आहे की ते त्या उद्विग्न अवस्थेमधनं शांत झाले, पण नंतर ते जे समाधीस्थ झाले ते अखंड समाधीमध्ये लुप्त झाले. आणि त्यावेळेला इथे पुन्हा ही सती म्हणजे अंबिका ही पर्वताची कन्या म्हणून जन्माला आली हिमालयाची, आणि तिने पुन्हा शिवप्राप्तीसाठी साधना सुरू केली. आणि ती साधना करते, तीव्र साधना करते आहे, आणि तिकडे ते मात्र प्रगाढ समाधी स्थितीमध्ये आहेत. आता ही त्यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करते. म्हणजे त्यांच्या मनामध्ये तिच्याबद्दल अभिलाषा निर्माण होणं फार गरजेचं होतं, कारण ती अभिलाषाच निर्माण झाली नाही तर विवाह होणं संभव नाही. आणि ते तर प्रगाढ समाधीमध्ये आहेत. त्यामुळे आता भगवान शिवाची समाधी त्यांना भावावस्थेतनं खाली आणणं हे इतकं सोपं काम नाही आहे. सूक्ष्म असतात त्यातले भाग. आता कथा काय काय सांगत जाते त्याच्यातनं, की मग सगळ्यात मोठी चिंता सगळ्यांना लागते की आता हा विवाह झाला नाही प्रकृती पुरुषाचा तर पुढे ही सगळी सृष्टी चालणार कशी. पण ते होणार कसं, कारण की ही इकडे तपश्चर्या करते, ते तिकडे समाधी अवस्थेमध्ये आहेत. मग आता कुणाला बोलवणार, तर नारद मुनी असतात देवीचे, त्यांना कॉल केला जातो की तुम्ही या आता आणि बघा काय करायचं ते. तर ते हा सगळा घेऊन विषय भगवान विष्णूंकडे जातात आणि विष्णूंना सांगतात की अशी आता हे काही वेळेला वाचल्यानंतर इतकी मजा वाटते की हे सगळे परमेश्वरी म्हणजे परमेश्वरच आहेत, विष्णू काय शिव काय. तर काही वेळेला असं वाटतं की इतकं सगळं इकडे प्रकरण चाललेलं आहे आणि विष्णूंना काहीच कळलं नसेल का तिकडे, असं की नारद मुनी जाऊन सांगतात त्यांना की अहो तुम्हाला माहिती आहे का काय झालंय तिकडे सगळं. असं या कथा आहेत पण छान लक्षात ठेवा. तो त्याचा तो कथेचा एक भाग म्हणून ते सांगितलेलं आहे की ते विष्णूला जाऊन सांगतात की तिकडे ती पर्वताची कन्या पार्वती सती पुन्हा जन्माला आली आणि ती शिवाच्या प्राप्तीसाठी साधना करते, पण शिव तर प्रगाढ समाधी स्थितीमध्ये गेलेले आहेत आणि आता त्यांना त्यांच्या समाधीतून त्यांना खालती आणणं हे आपल्याला अशक्य गोष्ट आहे. तर विष्णू म्हणतात की नाही बघा आता काय विष्णू सांगतात सुद्धा. विष्णू सांगतात की नाही तुम्ही कामदेवाला आणि रतीला पाचारण करा आणि ते त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतील आणि त्यांच्या मनामध्ये ती कामना निर्माण होईल तिच्याबद्दल आणि मग हा विवाह संपन्न होऊ शकेल. तर ही आयडिया त्यांना पटते, म्हणजे की हे बरोबर आहे की. आणि त्याप्रमाणे ते पुढे प्रसंग येतो की ते कामदेव आणि रती त्या भगवान शिवांच्या समोर जाऊन त्यांचं ते शृंगारिक नृत्य करतात. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या मनात ती कामना निर्माण होईल असे काही अंगविक्षेप करून ते त्यांच्यावरती हावी होण्याचा प्रयत्न करतात. पण काही केल्या त्यांची समाधी काही ती उतरत नाही आणि असं होतं की एक क्षण ते त्यांच्या समोर यायला आणि त्याच वेळेला भगवान शिवांनी त्यांची समाधी उतरवून पूर्ववत स्थितीमध्ये यायला असे समोरासमोर येतात. आणि एकदम त्याची कथा सांगते की त्यांनी एकदम त्यांच्याकडे तीव्र नजरेने बघितलं आणि त्या नजरेचा परिणाम असा झाला की कामदेव आणि रती दोघेही जळून भस्म झाले. आता हे
ऐकायला फार छान वाटतं की ते भस्म झाले. लोक असं सांगतात तिसरा डोळा उघडला आणि ते एकदम भस्म झाले. आता वास्तविक समाधी स्थितीतनं उतरलेली व्यक्ती अशी कधी तापातापी करत नाही. उठली त्याची समाधीतनं आले आणि एकदम चिडलेच एकदम समोरच्यावरती, असं शक्यच नाही आहे ती गोष्ट. पण कथा अशा काही प्रसंग सांगून जाते कारण त्याच्यामागे आशय वेगळा असतो सांगण्याचा. आणि मग ते जळून भस्म होतात तिथे. आणि ज्या कारणासाठी त्यांना बोलवलेलं असतं ते कारण लांबत राहतं, हेच दोघं जळून भस्म होतात. त्यामुळे ह्यांचं जी मास्टर की असते देवांची तीच गेलेली असते. आता कसं काय त्यांना करणार. बरं, हे पुन्हा प्रगाढ अवस्थेमध्ये निघून जातात. मग ते इकडे सतीकडे येतात आणि सतीला येऊन सांगतात की अगं सगळा प्रयत्न आम्ही केला, तू तर त्यांच्या प्राप्तीसाठी एवढा प्रयत्न करतेस, पण आता काही शक्य होणार नाही ही गोष्ट. तर का नाही शक्य होणार म्हणे. तर अगं म्हणे ते कामदेवानं पाचारण केलं होतं, पण शिवानी त्या कामदेवाला जाळून टाकलं. त्याच्यावरनं समर्थाने जो श्लोक लिहिलेला आहे, जेणे जाळीला कामतो राम ध्यातो, तो प्रसंग तिथे त्या श्लोकात तो प्रसंग आलेला आहे तिथे. आणि ते जाळून टाकलं त्यांनी. तर आता ह्यांना चिंता लागली कारण आता पुढे करायचं काय. पण पार्वतीच्या मुखावरती हास्य येतं. ते जेव्हा असं सांगतात की भगवान शिवानी कामदेवाला जाळून टाकलं, भस्म केलं त्याचं, असं म्हटल्यावरती तिच्या मुखावरती स्मित हास्य येतं. तर ते तिला विचारतात की अगं तू हसतेस काय, केवढा पेच प्रसंग निर्माण झालाय, तुला कळतंय का की आता त्यांना पुन्हा समाधीतनं खालती कसं आणणार शिवाना, असं ते म्हणतात. तर त्याच्यावरती पार्वती असं म्हणते की तुम्ही आता मुनी काय म्हणालात, त्यांनी काय केलं असं ते म्हणाले. तर ते म्हणाले की शिवानी कामदेवाला जाळून टाकलं. तर असं म्हटल्यावरती पार्वती म्हणते बरं झालं असं. तर बरं झालं म्हटलं ते अगं बरं काय झालं. तर त्याच्यावरती म्हणते मी शिवाची प्राप्ती करण्यासाठी साधना करते, पण इतक्या काळ तिथे जे बसलेले होते ते कामी होते, आता ते शिव आहेत असं ते म्हणाले. कारण कुठल्याही अंतःकरणातला काम जाळायचा वेळ कधी येते, जेव्हा काम निर्माण होतो अंतःकरणात तेव्हा. हे सांगण्यासाठी ही वास्तविक कथा आहे शिवरात्रीची. की याच्यावरनं समर्थाने जो श्लोक लिहिला की जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, तर आपल्याला असं वाटतं की रामनामाचं महत्त्व सांगण्यासाठी समर्थांनी हा कथेचा आधार घेतलेला आहे का, की भगवान शंकर सुद्धा ज्यांनी काम जाळला तो सुद्धा रामनामाचा ध्यास घेऊन बसलेला आहे. हे रामनामाचं महत्त्व सांगण्यासाठी हा श्लोक केला आहे का. तर फक्त रामनामाचं महत्त्व सांगण्यासाठी नाही, तर त्यातनं एक सावधगिरीची सूचना पण त्यांना करायची आहे की शिवतत्वावरती गेलेली व्यक्ती म्हणजे साक्षात शिवस्वरूप प्राप्त झालेली व्यक्ती, त्याला सुद्धा काम एका प्रसंगी जाळण्याची वेळ येते. कारण की त्याही स्थितीमध्ये अंतःकरणामध्ये कामना निर्माण होऊ शकते. इतक्या उच्च पातळीवरती गेल्यानंतर सुद्धा जर का कामना निर्माण होणार असेल तर साधक अवस्थेमध्ये असताना आपल्याला किती काळजी घ्यायला पाहिजे ते सांगण्यासाठी ती कथा आहे. अन्यथा नाही तर त्या कथेला मागे आगापिछा काही राहणारच नाही त्या गोष्टीला. अशा शिवरात्रीच्या कथा आहेत. आणि ह्या कथेतलं मर्म की मग शिव पार्वती यांचं कालांतरानंतर विवाह झाला. आता विवाह झाल्यानंतर स्वामींनी त्याच्यावरती भाष्य करताना इतकं सुंदर सांगितलं होतं की शिव आणि पार्वती म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांचा विवाह झाला, त्यांचं मिलन झालं आणि त्या मिलनातून त्यांना 2 अपत्य निर्माण झाली. तर शिव पार्वतीचं मिलन झाल्यानंतर जे अपत्य निर्माण होतं ते गणपती म्हणजे ज्ञान असं त्यांनी सांगितलं. म्हणजे पार्वती ही प्रकृती आहे आणि शिव हे चैतन्य शक्ती आहे. आणि त्या दोघांचं एकत्रीकरण, दोघं तद्रूप झाल्यानंतर जे प्रगट होतं अंतःकरणामध्ये ते ज्ञान, म्हणून तो गणपती. आणि ते ज्ञान प्रगट होत असताना ते शिवाचं आणि पार्वतीचं असल्या कारणाने ते तेजासहित पराक्रमासहित प्रगट होतं, म्हणून कार्तिक स्वामी असतं की तो देवांचा सेनापती आहे, तो पराक्रमाचं प्रतीक आहे. हे मूळ महाशिवरात्रीच्या कथेच्या मागच्या कथा आहेत, उपकथा. पण महाशिवरात्र असं म्हटल्या कारणाने तिथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता सुरुवात आपण तुकाराम महाराजांच्या अभंगापासून गेलेलं आहे. आता वाटतं की तो अभंग आणि येणारी शिवरात्रीची ही कथा याचा काही परस्पर संबंध आहे का. तर कथेचा संबंध नसला तरी मध्यवर्ती सूत्र जे कथेतनं येतं महाशिवरात्रीचं, त्याचा आणि ह्या अभंगाचा फार जवळचा संबंध आहे. मुळात महाशिवरात्र म्हणजे काय, तर चित्ताला आपल्या व्यक्तिमत्वाचा विसर पडून शुद्ध अस्तित्वाची अनुभूती येणं, चित्त चैतन्यामध्ये विलीन होणं आणि केवळ असण्याची जाणीव शिल्लक राहणं, ही जी स्थिती असते ती स्थितीला महाशिवरात्र असं म्हटलं जातं. आणि रात्र का असं म्हटलेलं आहे, तर ह्या शिवाची अशा पद्धतीने अनुभूती घेण्यासाठी डोळे मिटून साधना करावी लागते. आणि डोळे मिटल्यानंतर आतमध्ये एका प्रकारे रात्रच आहे, म्हणून ही एकांतात करायची साधना आहे, तिथेच ती अनुभूती येते, म्हणून त्यावेळेला ती अनुभूती येते, म्हणून ती शिवरात्र असं म्हटलेलं आहे.
की ती रात्रीत येणारी अनुभूती आहे. पण रात्रीत येणारी अनुभूती म्हणजे आपल्याला लौकिकदृष्ट्या जी दिवस रात्र असतो त्याच्यात रात्रीत ती फक्त अनुभूती आहे असं नाही आहे. कारण की आत्ता जेव्हा महाशिवरात्रीचा 26 तारखेला होता महाशिवरात्रीचा उत्सव, किती लोकांचे मला मेसेज आणि फोन येत होते सारखे की शिवरात्रीच्या दिवशी रात्री ध्यानाला बसायचं आहे, तर ते 26 तारखेला रात्री बसायचं का 25 तारखेला रात्री बसायचं, सगळ्यांचे तेच मेसेज. सगळे मेसेज मी ते सहज वाचले होते की प्रत्येकाला कॉमन मेसेज होता. कारण की आपल्याला ती सवय झालेली आहे ना की 12 वाजल्यानंतर बर्थडे सेलिब्रेट करायचा की असं, ते आपण सहज काही गोष्टी स्वीकारलेल्या आहेत त्याच्यात आहे. तर तो प्रश्न पडला होता की आता बरं प्रश्न शिवरात्र आहे ना, म्हणजे मग ती शिवरात्र 26 तारखेला कॅलेंडरमध्ये लिहिलेली आहे, महाशिवरात्र 26 फेब्रुवारी. तर त्या 26 फेब्रुवारीच्या रात्री बसायचं का 25च्या रात्री बसायचं आणि दिवसा बसलेलं चालेल का नाही, हा मूळ प्रश्न. कारण शिवरात्र म्हटलेलं आहे असं. तर ते प्रतिकात्मक आहे, लक्षात ठेवा. आपण दिवसा बसलो काय आणि रात्री बसलो काय, दुपारी बसलो काय, डोळे मिटल्यानंतर आतमध्ये अंधार होतो, ती रात्र असते आणि तिथे त्याची अनुभूती येत असते. आणि ती कुठे येते अनुभूती, एक्झॅक्टली ती अनुभूती कशी घ्यायची, ती कुठे येते, ही शिव पार्वतीच्या मिलनाची अनुभूती आपल्याच अंतःकरणामध्ये येते. पण ती कशी येते ते सांगणारा हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. देही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव. असं साधं वाटतं एकदम की काय आम्हाला माहिती आहे ही गोष्ट, किती वर्ष आम्ही ऐकत आलोय की आपल्याच आतमध्ये भगवंत आहे, आपल्याच आतमध्ये भगवंत आहे. पुन्हा तुकाराम महाराजांना वेगळं काय सांगायचं याच्यातनं, देही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव. तर देही असोनिया देव हे त्यांना सांगणं जितकं इम्पॉर्टंट आहे त्याहीपेक्षा जास्त वृथा फिरतो निर्दैव हे जास्त सांगणं आहे. कारण अगदी अंतिम चरणात ते असं म्हणतात, तुका म्हणे मूढ जना देही देव का पाहना. एका व्यक्तीने ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावरती की सगळे संत असे समाजाला मूढ वगैरे कसं काय म्हणतात. हा बरोबर आहे, मूढ या शब्दाचा एक अर्थ मूर्ख असा होतो की तुका सांगे मूढ जना असं म्हटलं, ती सगळ्या मूर्ख लोकांना मी असं सांगतो, असं त्यांना असं हा ॲरोगन्स वाटेल आपल्याला की असं कसं संत लिहितील. तर असं नाहीत लिहित संत कधी. इथे मूढ या शब्दाचा अर्थ मूर्ख असा नाही आहे, इथे मूढ या शब्दाचा अर्थ चुकलेले किंवा अज्ञानी असा आहे, रस्ता चुकलेले व्यक्ती. की अरे तुम्हाला कळत नाही काय सांग आहे, जिथे आहे तिथे न जाता तुम्ही भलत्याच ठिकाणी जातात. त्या अर्थी तुका सांगे मूढजना देही देव का पाहना. जिथे आहे तिथेच पाहना, जिथे नाही आहे असं नाही आहे कुठे, पण जिथे तो नक्की पाहता येईल तिथे पहा, म्हणजे तुझी जी अनुभूती येईल. म्हणून ते मूढजना असं त्यांनी म्हटलंय. पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग देही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. हे खूप जड आहे आपल्याला पचवायला. ज्ञानेश्वर महाराज पण असं सांगू शकतात का जसं तुकाराम महाराज सांगतात. समर्थ तर काय एकदम बोलायला डायरेक्टच आहेत. बहु हिंडता सौख्य होणार नाही शिणावे परी नातुडे हित काही, ते डायरेक्टच सांगतात. ते सगळ्यावरतीच ऑब्जेक्शन घेतात का काय असं वाटायला लागतं. बहुसाल बोलो नये बहुत अन्न खावं नये अबोलपणा कामा नये उपवास खोटा आपली पंचायत पगार पहिले. ते डायरेक्टच घालतात उपवास खोटा. बरं ज्ञानेश्वर महाराज म्हणणार नाहीत का, ते तर काय अजून ते माऊलीच आहे सगळ्यांची, त्यामुळे ते काय भन्नाटच आहे एकदम. तुम्ही व्रत नियमू न करावे शरीराते न पिडावे दुरी केही न वेचावे तीर्थासी गा. सगळ्याच गोष्टी आपल्या पंचायतीच्या आहेत. कारण दुरी केही न वेचावे तीर्थासी गा असं म्हटलं ती तीर्थयात्रेला जाऊ नका, अजिबात तेच सांगितलेलं आहे. बहुहिंडता सौख्य होणार नाही समर्थ सांगतात. हे इथे म्हणतात, हे तर तुकाराम महाराज, समर्थांची आणि तुकाराम महाराजांची भाषा ना बऱ्यापैकी सिमिलर आहे, कारण ते समकालीन आहेत. त्यामुळे ते असं म्हणतात की देही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव. देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. तुझ्या आतमध्येच आहे देव, आपल्याच आतमध्ये आहे, जाणीव स्वरूपाने आहे तो. आणि त्याची अनुभूती तुला तुझ्या आतमध्येच घ्यायची आहे. आणि ती अनुभूती घेण्याचा एक विशेष पर्व काळ म्हणजे शिवरात्र. प्रकृतीच्या आधाराने शिवतत्वाची अनुभूती घेण्याचा एक पर्व काळ म्हणजे महाशिवरात्रच आहे. आणि ती तशीच घ्यायला लागते, त्याच्याशिवाय अन्यथा शक्य नाही आहे. सगुणाचे ने आधारे निर्गुण पाविजे निर्धारे स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. पण सगुणाचे ने आधारे निर्गुण पाविजे निर्धारे याचा अर्थ सगुण उपासनेच्या आधारानेच निर्गुणाची प्राप्ती करता येते असा ढोबळ अर्थ त्याचा नसून, सगुणाचा मुख्य आधार असल्याशिवाय निर्गुण तत्वाची उपासना करताच येणार नाही हे सांगण्यासाठी समर्थाने.
तेच तुकाराम महाराजांनी सांगितलं. मग सगुणाचा मुख्य आधार म्हणजे कुठला? तर सगुण म्हणजे फक्त मूर्ती, त्याला सगुण म्हटलेलं नाही आहे. तर सगुण ह्याचा अर्थ आपला देह, आणि या देहाच्या आधारानेच ह्या सगळ्या साधना करता येतात आणि त्याच्या मार्फतच या शिवाची अनुभूती घेता येते, म्हणून सगुणाचे आधार आहे. निर्गुण पाविजे निर्धार आहे, म्हणून त्यांनी पाविजे हा शब्द वापरलेला आहे की प्राप्त होते अनुभूती. नुसतं समजून येते असं म्हटलं नाहीये, तर प्रत्यक्ष तुला ती अनुभूती प्राप्त होईल तुझ्याच आतमध्ये. पण त्याचा आधार काय आहे? सगुणाचा. तर सगुणाचा आधार म्हणजे काय? सगुण ह्याचा अर्थच प्रकृती. आणि ते सगुण तत्व हे सगळं संपूर्ण शरीर ज्या चैतन्य तत्वावरती चालतं, कार्यरत होतं, ते चैतन्य तत्व त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. आणि त्या दोघांचं एकत्रीकरण ह्याचा अर्थच की साधनेला बसल्यानंतर माझ्या सगुण रूपाचा, माझ्या व्यक्तिमत्वाचा, माझ्या स्वतंत्र अस्तित्वाचं भान लोप पाहून केवळ आणि केवळ चैतन्याची शुद्ध अनुभूती येणं, ही जी आंतरिक सूक्ष्म अनुभूती आहे त्याला महाशिवरात्र असं म्हटलेलं आहे. ती रात्र आहे कारण त्यावेळेला शिव आणि पार्वतीचं मिलन होत असतं. हे मिलन होणं म्हणजे तद्रूपता प्राप्त होणं. आणि ती तद्रूपता कुठे प्राप्त होईल? तर तुकाराम महाराज सांगतात, देही असो तुझ्या देहामध्ये तुलाच करावं लागेल. उगाच इकडे तिकडे भटकत बसू नकोस. आता हे भटकणं दोन अर्थी आहे. एक देहाने भटकणं आहे आणि एक साधनेनी भटकणं पण आहे. म्हणजे आपल्याला काय असतं, एक साधना आपण इतके लवकर बोर होतो अनेक गोष्टींना, कारण आपल्याकडे पेशन्स नसतात. त्यामुळे असं किती काळ मी ही साधना करत बसलेलो आहे, पण काय अजून तशी अनुभूती आलेली नाही. असं तर ती का अनुभूती येत नाहीत? तर तुकाराम महाराजांनी त्याच्यात सांगितलेलं आहे, देही देव का पाहेना असं त्यांनी म्हटलेलं आहे. साधना करत असताना, साधना कालामध्ये, एरवी तर तो भाग निराळा आहे, पण किमान साधना करत असताना, साधना कालामध्ये मुळात पहिले ही दृष्टी तुझी स्थिर व्हायला पाहिजे की खरोखर माझ्या अंतःकरणामध्ये देव आहे आणि तो माझ्याच आतमध्ये आहे, त्याची अनुभूती मला आतमध्ये येणार आहे, ह्याच्यावरती मी दृढ श्रद्धा ठेवून असलं पाहिजे. पण आपली ती श्रद्धा डळमळीत असते, कारण की खूप काळ झाला काही अनुभूतीत नाही आली की आपल्याला असं वाटायला लागतं की एकतर ह्या साधनेत काही फारसं पॉवर नाही आहे किंवा मला ती जमत नाही आहे. असं मग आम्ही इतर ठिकाणी वेगवेगळ्या साधना शोधायला सुरुवात करतो. डिमांडच मुळात तशी नसते, त्यामुळे ती साधना त्या दिशेने जात नाही. मी ज्या साधना करतो, ज्या योग साधना करतो, त्या योग साधना खरोखर अंतःकरणामध्ये ईश्वराची अनुभूती यावी ह्या उद्देशाने करतो आहे का केवळ ती एक फॅसिनेशन म्हणून करतो आहे, किंवा एक करून बघावं, ट्राय करायला काय हरकत आहे म्हणून करतो आहे. या अनेक गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात अनुभूतीच्या प्रांतापर्यंत न्यायला. ध्येयासारखं घेऊन जर मी ठरवलं की नाही मला ते प्राप्तच करायचं आहे, मला त्याची अनुभूती यायलाच हवी आहे, त्याच्यासाठी सगळ्यात पहिला नियम काय आहे? तर तुला जे संतांनी, सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुझ्याच आतमध्ये देव आहे, तर आहे हा पक्क दृढ विश्वास ठेव. बरं, ह्याच्यामध्ये फार काही कठीण नाही आहे. म्हणजे एखाद्याला असं कसं कठीण नाही आहे, काय देव आहे असं स्वतःला समजावून सांगणं आतमध्ये कठीणच आहे ना, आम्ही बघितलंच नाही त्याला. तेच तर सगळ्यात संतांना सांगायचं आहे की तू नाही बघितलायस ना देवाला, तर देव आत्ता आपल्यासाठी इमॅजिनरी आहे, कारण आपल्या मनासमोर अनेक संकल्पना आहेत, अनेक ऐकलेले आहेत. त्यामुळे देव ही कदाचित आत्ता माझ्यासाठी संकल्पना असू शकतो, इमॅजिनरी भाग असू शकतो, पण माझ्या अस्तित्वाची जाणीव, मी सेल्फ, हा इमॅजिनरी नाहीच आहे. तो 100% आहे, तो प्रत्येकाला अनुभवतो. मनुष्य आस्तिक असो आस्तिक असो तो. म्हणून त्यांनी इथे जो निर्दैव हा शब्द वापरला की वृथा फिरतो निर्दैव. तर वृथा फिरतो निर्दैव, निर्दैव या शब्दाचा अर्थ नास्तिकता असा पण आहे एका अर्थी, की उगाचच लोक मी नास्तिक आहे नास्तिक आहे नास्तिक आहे असं म्हणतात, आमचा देवावर विश्वास नाही, आमचा देवावर विश्वास नाही. कशाला उगाच ढिंगोरा पिटतात मला आज तर काय कळलं नाही आहे. म्हणजे देव नाही आहे हे सांगणाऱ्यांना पण फार कुमकुमी असते, देव नाही आहे, आणि जे देव मानतात त्यांना समजावण्यामध्ये उगाच वेळ घालवायला इंटरेस्ट असतो की देव आहे. हे दोन्ही गोष्टी करायच्या नसतात, लक्षात अजिबात. कारण की कोणीही कितीही म्हटलं की देव नाही आहे देव नाही आहे, तरी तो नाही आहे नाही आहे नाही आहे म्हणत तो आहे हे सिद्ध करत असतो, असं गोंदवलेकर महाराज म्हणायचे. कारण देव असं कोणतरी तिराईत कोणतरी आहे वगैरे असं कुठल्याच संतांनी सांगितलेलं नाहीये. म्हणून तुकाराम महाराज अगदी टू द पॉइंट सांगतात की देही असून या देव वृथा फिरतो निर्दैव. उगाच देव नाही बोंबलं फिरतो. अरे पण तुझ्या देहातच देव आहे, तुझ्याच देहामध्ये देव आहे, कोणीही असू दे. भावनाच्या पातळीवरती एखाद्याला श्रद्धा असणं नसतं, एखादा व्यक्ती अश्रद्धा असणं त्याला आपण नास्तिक म्हणतो, पण असं नास्तिक कुणी खरा नसतो. कारण अगदी खरा नास्तिक असेल तर त्याला हिरण्यकश्यपू सारखा नरसिंहाचा साक्षात्कार व्हायला वेळ लागणार नाही फारसा, पण असं कोणी नसतो इतका नास्तिक. त्यामुळे सगळेजण एका दृष्टीने ते आस्तिकच असतात, फक्त ते दिशा चुकलेले असतात, त्यामुळे ते माहीत नसतं.
तुम्हाला मी सांगतो की विवेकानंदांचं एक धाडसी विधान मी एका ठिकाणी वाचलं होतं, की त्यांनी असं एका ठिकाणी लिहिलं होतं की आस्तिक माणसापेक्षा सुद्धा काही वेळेला नास्तिक माणसाने जर का योग साधना केली तर त्याला ईश्वराची अनुभूती लवकर येऊ शकते. तर असं म्हटल्यावरती म्हणजे मी ते वाक्य वाचलं होतं, माझं डोकंच काही काम करेन असं झालं. कारण आपण सरळ विचार, असे सरधोपटपणे विचार करतो, पण ते विवेकानंद आहेत. मी म्हटलं हा काय वाक्याचा अर्थ आहे या, की आस्तिक माणसाला सुद्धा एक वेळ अनुभूती येणार नाही, ती नास्तिक माणसाने जर का योग साधना केली तर त्याला त्याचा पटकन अनुभूती येईल. तर कसं काय, मी स्वामींना विचारलं की ह्याचा अर्थ काय, तर ते मला अगदी टू द पॉईंट वाक्य आहे विवेकानंदांचं हे. तुम्ही म्हटलं म्हणजे काय, तर स्वामी म्हणाले की अरे नास्तिक असल्या कारणाने त्याचं अंतःकरण कुठल्याही इतर देवांच्या रूपावरती अडकणारच नाहीये. पहिली मुख्य गोष्ट जी योगाची बेसिक रिक्वायरमेंट आहे, की डोळे मिटल्यानंतर तुझ्यासमोर कुठलंही दृश्य, कुठलंही रूप, काही 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 यायला नकोय. फक्त मी, माझ्या अस्तित्वाची जाणीव ती सहजतेने त्याच्या अंतःकरणामध्ये जागृत होऊ शकते किंवा तिथपर्यंत जाऊ शकतो, कारण तो कुठल्याच बाह्य गोष्टीमध्ये अडकलेला नाहीये, स्वरूपाशी संबंधित. त्यामुळे जर का त्यांनी योग साधना करायला सुरुवात केली आणि त्याला जर का हे आत्ता कळून गेलं की अरे हो, खरोखर सेल्फ हा एक्झिस्टिंग आहे आणि आहे तो फक्त मी तिराईच्यासारखा बघतोय, पण जेव्हा अगदी आतमध्ये डोकावून बघीन तेव्हा कळेल की अरे तोच तो ओरिजिन आहे सगळ्यांचा, तो पटकन त्या अस्तित्वाजवळ जाईल. देही असोनी या देव वृथा फिरतो, एवढा सखोल आपण विचारच करत नाही. आपण नुसतं हा आपल्या आतमध्ये देव आहे असं आहे, भगवंतानी पण ॲड्रेस आहे, जसं चिन्मयानंदांनी सांगितलंय की गीतेमध्येच भगवंतानी आपला ॲड्रेस लिहून टाकलेला आहे, ईश्वरस्य सर्व भूतानाम हृदय शेरजून तिष्ठती. म्हणजे कुणी विचारलं आपल्याला की रिटर्न प्रूफ काय आहे का देव असण्याचा आणि कुठे, तर हा ॲड्रेस आणि त्याचं रिटर्न प्रूफ आहे असं त्यांनी गीतेतच सांगितलेलं आहे. पण इतकं सोपं नसतं आपल्याला, आपण म्हणतो तोंडाने, पण आम्हाला ती अनुभूती काय येत नाही, कारण की तितक्या तीव्रतेने, तितक्या संवेगाने आपण तिची साधना करत नाही आणि इतर अनेक गोष्टींमध्ये भरकटलेलो असतो. म्हणून ते म्हणतात की व्यर्थ हिंडे रानोरानी. तर रानोरानी याचा अर्थ जंगलामध्ये आपण फिर असं त्यांना म्हणायचं नाही आहे. रानोरानी याचा अर्थ त्यांना सांगायचं आहे की अनेक इतर उपासना की ज्या डायरेक्टली तत्वाशी संबंधित आपल्याला करतील असं सांगता येणार नाही, त्या खूप फिरवत राहतील, अशा उगाचच उपासना आपण करत बसतो. त्यातली सगळ्यात इंटरेस्टिंग उपासना कुठली असते, तुवा व्रत नियमू न करावे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. काही काहीला असं वाटतं की हे खूप सोपं आहे, काय बरं सांगितलंय ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा की तुवा व्रत नियमू न करावे, व्रत नियम वगैरे काही करूच नका. पण हे आपल्यासाठी नाहीच आहे मुळात. पहिले कारण व्रत हा भाग सोडून द्या, पण नियम आपण करतो का, केलेले नियम पाळतो का, ह्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे आपल्याकडे हे जे खरंच प्रामाणिकपणे काही लोक स्वतःला शिक्षा केल्यासारखी व्रत करत बसतात, त्यांना सांगण्यासाठी आहे. म्हणजे असं काही वेळेला असं वाटतं की व्रत नियमू न करावे, की काय ज्ञानेश्वर महाराज सांगतात म्हणजे व्रत नियम काही करायचे नाही, आता कुलाचार वगैरे सगळे सोडून द्यायचे का, आमच्या घरात किती कुलाचार आहेत काय, ते सोडा नका सोडू, त्याच्याशी संतांना काही घेणं देणं नाही आहे. त्यांना हे सांगायचं नाही आहे, त्यांना एवढंच सांगायचं आहे की शरीराला शिक्षा दिल्यासारख्या ज्या साधना करतात अशा करू नका. व्रत नियम काही करायचे तर ते योग्य दिशेने आपल्या अंतःकरणाला नेतील असे केले पाहिजेत, पण ते सुद्धा नक्कल करायची म्हणून करू नका. आपल्याला दुसऱ्याची नक्कल करण्याची सवय असते. म्हणजे उदाहरणार्थ आपले परात्पर सद्गुरू स्वामी स्वरूपानंद, त्यांच्या जीवनातला एक सुंदर प्रसंग म्हणजे ज्याला ते त्यांच्या गुरूंकडे पुण्याला आले, ते गणेशनाथ महाराजांकडे, तेव्हा ते जी ज्ञानेश्वरी वाचायची ती हस्तलिखितातली ज्ञानेश्वरी होती आणि ती जीर्ण झालेली होती, पानं खराब झाली होती. तर ती त्यांच्या असं मनात आलं की आपल्या सद्गुरूंना आपण पुन्हा हस्तलिखित ज्ञानेश्वरी अर्पण करावी, म्हणून त्यांनी तसं ठरवलं की आता आपण आजपासून ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात करायची. पण साधारण त्यांनी असं काळाचं नियोजन केलं की किती काळामध्ये ती लिहिता येईल. आता 9,000 ओव्या लिहून काढायच्या म्हणजे, तर त्या 2 महिन्यामध्ये लिहायची असेल तर दिवसाला मिनिमम 100 ओव्या लिहिल्या, आता एका महिन्यामध्ये 3,000, 3 महिन्यामध्ये त्या 9,000 ओव्या लिहून येतील असं त्यांनी ठरवलं. आणि त्याच्या पुढे त्यांनी असं ठरवलं की ज्या दिवशी मला काही कारणास्तव ज्ञानेश्वरीचं लिखाण करायला जमणार नाही, त्या दिवशी प्रायश्चित्त म्हणून मी भगवद्गीतेचा 11वा अध्याय अख्खाच्या अख्खा वाचेन, म्हणजे ज्ञानेश्वरीतला, असं त्यांनी एक स्वतःसाठी ठरवलं होतं. आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ती त्यांनी ज्ञानेश्वरी 4 महिने त्या ज्ञानेश्वरी लागली आणि ती त्यांनी सद्गुरूंना अर्पण केली. आता आपण असं वाचलं की आपल्याला असं वाटतं की चला आता आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे ज्ञानेश्वरी वगैरे. तर त्यांनी केलं म्हणून आपण करण्याची काही गरज नाही आहे अजिबात. याचं कारण त्यांची त्यावेळची उपलब्धी आणि त्याला अनेक गोष्टींना त्याच्या मागे होत्या. म्हणजे अगदी त्या काळामध्ये, म्हणजे आता स्वरूपानंदांच्या आधीच्या काळामध्ये आपल्याकडे अशी धारणा होती की छपाई केलेले कागद जे असायचे त्या कागदावरती लिहिलेल्या ओव्या किंवा मंत्र काही लोक वाचायचे नाहीत, त्याला ते निषिद्ध मानायचे. याचं कारण का, तर त्याच्यात वापरलेली शाई जी असायची
ती शाई विशिष्ट चरबीपासून बनवलेली असायची म्हणून ते निषिद्ध मानायचे. असं काही वेळेला होतं. म्हणून नंतर त्यावेळच्या काळामध्ये एका पेपरामध्ये बातमी पण आली होती, एका माणसाने त्याच्यावरती उपाय काढला होता आणि त्यांनी म्हणजे पैसे कमवण्यासाठी लोक काय काय करतात त्या काळापासून, तर त्यांनी अशी ॲडव्हर्टाईज केली होती की आमच्याकडे तुपापासून बनवलेली शाई मिळते असं, तूप मिश्रित शाई असं करून त्यांनी म्हणजे त्याच्यातही तुम्ही लिहा वगैरे असं, असे त्याच्यामागच्या काही धारणा होत्या. त्यामुळे कदाचित असं होतं की ते जुन्या काळातले असल्या कारणाने ते योग्य की अयोग्य हा विषयच नाही आहे, त्यावेळची त्या काळातली त्यांची धारणा होती. पण त्या लोकांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्या ज्या धारणा होत्या त्या धारणेला ते पक्के असायचे धरून. आपली कुठलीच धारणा नसते. त्यामुळे आपल्याला आधीच संत सांगून टाकतात की तुम्ही असले काही व्रत नियम उगाच काहीतरी करत बसू नका. जे इथे तुकाराम महाराज पण सांगतात, देह आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी, नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी, साखरेचे मूळ ऊस तैसा देही देव दिसे, दुधी असता नवनीत नेणे तयांचे मथित. शिर्डीचे साईबाबा होते ना, त्यांच्याकडे नानासाहेब चांदोरकर गेले होते एकदा, पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा. ते त्यावेळेचे कलेक्टर होते, ठाण्याला कलेक्टर होते ते नानासाहेब चांदोरकर. विद्वान व्यक्तिमत्व, हरिविजय, भगवद्गीता आणि अजून 2 संस्कृतमधले ग्रंथ त्यांची मुखोद्गत होते त्यावेळेला, ते तोंडपाठ म्हणायचे. आणि विद्वान व्यक्ती होती, वेदांचा अभ्यास असलेली व्यक्ती. आणि त्यातून त्या काळात इंग्रजांच्याकडे एक कलेक्टर, त्यांचं पोस्टिंग ठाण्याला होतं, ते मूळचे राहायचे कल्याणचे, नानासाहेब चांदोरकर. त्याला ते बाबांबद्दल ते खूप ऐकलं आणि ते ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे नोकरीला असल्या कारणाने असं कोण फकीर आहे काय आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती असायची. म्हणून ते एकदा हो नाही करता करता अनेक लोकांच्या प्रसंग एक घडला आणि ते शिर्डीमध्ये पोचले आणि ते गेले बाबांच्या समोर. तर आता काही मौलिक प्रश्न बाबांना त्यांना विचारायचे होते. तर आता विद्वान होते ती व्यक्ती, तर त्यांनी गेल्या गेल्या पहिले बाबांना असा प्रश्न विचारला की सगळे संत असं सांगतात की देव सगळ्या चराचरामध्ये व्यापून आहे वगैरे, असं ते नेहमीचा प्रश्न त्यांनी केला की मग डोळ्याने देव दिसत का नाही असं त्यांनी विचारलं. तर असं विचारल्यावरती हा तुकाराम महाराजांच्या अभंगातली ही ओवी बाबांनी म्हणून दाखवली होती की दुधी असता नवनीत नेणे तयांचे मथित. असं की नेणे म्हणजे जाणत नाही, मंथन केल्याशिवाय ते कळत नाही ना. तर बाबा असं त्यांना पटकन विचारलं देव दिसत का नाही म्हटल्यावरती बाबांनी ही ओवी म्हणून दाखवली आणि पुढे म्हणाले की म्हणे नाना दुधामध्ये लोणी असतं का असं ते म्हणाले. तर दुधामध्ये लोणी असतं का, तर तत्वतः विचार केला तर हो दुधातच लोणी असतं मुख्यतः. तर त्यांना वाटलं की हा काय प्रश्न आहे प्रतिप्रश्न. तर ते म्हणाले म्हणजे काय, नाही नाही नाना म्हणे सांग ना दुधात लोणी असतं का. तर ते म्हणाले हो असतं. मग तुला आत्ता दूध समोर ठेवलं तर त्यात लोणी दिसेल का असं ते म्हणाले. तर ते म्हणाले नाही असं लोणी कसं दिसेल दूध समोर ठेवलं तर, का नाही दिसणार म्हणे दुधातच तर लोणी दिसायला पाहिजे. तर म्हणे नाही नाही असं कसं दिसणार ते, मग कधी दिसेल रे असं त्याला बाबांनी प्रतिप्रश्न केला. मग त्यांनी आखी प्रक्रियाच सांगितली जी आपण शाळेत म्हणायचो की नाही गमतीने, की दूध तापवायचं त्याच्यावरती दुधाची साय, तसं ते की दूध तापवायचं त्याच्यावरती साय येणार, मग ते साईचं विरजण लावायचं, त्याचं दही त्या दह्याचं ताक करायचं, मग त्या ताकाला घुसळायचं आणि ते योग्य पद्धतीने घुसळलं की मग लोणी येणार. असं म्हटल्यावरती पटकन बाबा म्हणाले नेणे तयांचे मथित असं ते म्हणाले. हेच तर आहे वैशिष्ट्य की अरे तेच तर तू जाणत नाहीस ना की दुधात लोणी आहे हे बरोबर आहे तत्वतः, पण ते बघायचं असेल वेगळेपणाने त्याची अनुभूती घ्यायची असेल तर एवढी सगळी प्रक्रिया करावी लागेल आणि अंततः काय करावं लागेल तर ते ताक घुसळून काढावं लागेल. तसं मंथन चित्ताचं तुला करावं लागेल. असं नुसतं देव कुठे आहे म्हटलं ती देव दिसणार नाहीये, डोळे मिटून तुझ्या आतमध्ये तुला डोकवावं लागेल, ते मंथन करावं लागेल विचारांचं तर्काचं, या सगळ्याचं मंथन करावं लागेल, मग त्या अनुभूतीचं सार लोणी येईल असं बाबाने त्याला सांगितलं. तेच तुकाराम महाराज येते दुधी असता नवनीत नेणे तयांचे मथित, तुका सांगे मूढजना देही देव का पाहेना. असं ते जे म्हणतात ते मूढजना मी सांगितलं तो भाग तोच महत्वाचा आहे की अज्ञानी असल्यावर की लोक काहीतरी करत बसलेले असतात, तुम्ही व्रत नियम न करावे असं ते ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितलं. मला आता इतके फोन सारखे महाकुंभला जाऊन आलात का, आता महाकुंभला जाऊन आलात का, तर मी आता काय अगदी जवळचे जे काही लोक होते त्यांनी मला फोन केला. तर मी म्हटलं अरे बाबा मी नाही त्या महाकुंभला जाण्यासाठी म्हटलं मी योग्य नाही आहे, अजून असा इतका महान झालेलो नाही आहे की महाकुंभामध्ये तिथे जायला पाहिजे. तर ते एक क्रेज असते लोकांना, आता ते बऱ्याच गोष्टींची क्रेज निर्माण झाली आहे, जावं न जावं ज्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण असं उगाचच काही वेळेला आपण त्या गोष्टीमध्ये अडकलेलो असतो. करणार काय जाऊन तिथे बेसिकली अशा कुठल्याही ठिकाणी जाऊ नये का, जावं तारतम्याने त्याचा विचार करून जावं.
वेळ किती जाणार आहे आपला, ह्याचं काही कॅल्क्युलेशन आहे का नाही? किती वेळ मी फुकट घालवणार आहे? लिमिटेड टाइम पिरियड ऑफर आहे आपल्याकडे, आपण त्याचा विचारच करत नाही त्या गोष्टीचा. मला ईश्वराची अनुभूती घ्यायची आहे तर ती ठराविक टाइम पिरियडमध्येच येणार आहे आणि ती येऊ शकते ह्याचा विचारच आपण करत नाही. आपण गृहीत धरून टाकले की माझ्याकडे भरपूर टाइम शिल्लक आहे. बिलकुल नाही आहे. इट्स अ लिमिटेड ऑफर. आणि आपल्याला माहित नाही, हा त्यातला मोठा प्रॉब्लेम आहे की आपली ऑफर संपणार कधी आहे ती काही कल्पना नाही त्याची. त्यामुळे किती वेळ घालवायचा तिथे, जायला किती वेळ लागणार आहे, यायला किती वेळ, तिथे जाऊन मी करणार काय? आणि नागा साधूंसारखं तर आपण काय करू शकत नाही. आपली ती कुवतच नाही आहे करण्याची काही. ते लोक काय वाईट नाहीच आहेत ती लोक, तिथे पण खूप मोठी मोठी लोक येणारी आहेत, खरंच खूप मोठी लोक. पण आपण तिथे जाऊन करणार काय? कुठल्याही तीर्थक्रमी. म्हणून ज्ञानेश्वर महाराज पण इथे म्हणतात की दुरी केही न वेचावे तीर्थासी गा. केहीन याचा अर्थ अननेसेसरी उगाच तीर्थयात्रा करत बसू नका. मिळालं चाललंय आपल्या तीर्थयात्रा. बरं करून करून करतात काय? ते गोंदवलेकर महाराजांच्या आयुष्यात एक प्रसंग इतका घडला होता की एक बाई आल्या आणि त्या म्हणाल्या की म्हणे मी काशी यात्रेला जाणार आहे. तर आता जाणार आहे म्हटलं, मुळात काय असतं नाही का, सद्गुरूंकडे गेल्यानंतर काय तू करणार आहेस हे सांगायला त्यांच्याकडे जाऊ नकोस. तू मी आता हे करणार आहे, मग करणार आहे, मग मी काय करू? आता करणार आहे म्हटल्यावर ती काय करू हा प्रश्न पुढे काय विचारणार तू सद्गुरूंना? तू ठरवून टाकलेलं आहेस मी करणार आहे, मग कर. आता काय त्याच्यामध्ये? तसं मी काशी यात्रेला जाणार आहे तर जा मला. आता काशी यात्रेला काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन या, प्रसाद घेऊन या, आमचाही नमस्कार सांगा असं महाराजांनी सांगितलं. त्या आल्या जाऊन. आल्यानंतर महाराजांना प्रसाद द्यायला गेल्या. तर महाराज म्हणाले की काय कसं झालं काशी विश्वेश्वराचं दर्शन? त्याला दर्शन खूप छान झालं महाराज, पण काय इतकी घाण आहे हो तिथे. म्हणजे त्यावेळेला सगळी खूप घाण आहे, आजूबाजूला काही स्वच्छता नाही, सगळी अस्वच्छता, काय तिथे सगळं. असं म्हटल्याबरोबर महाराज म्हणाले काय माहिती आहे का, काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जाऊन आल्यानंतर वास्तविक आपल्या अंतःकरणामध्ये तो ईश्वर राहिला पाहिजे. पण काय दुर्दैव असतं की माणसं काशी विश्वेश्वराला जाऊन येतात आणि मनामध्ये तिथली घाणच घेऊन येतात. असं म्हणून आपल्याला काही उपयोग नाही तीर्थयात्रेचा. आणि हा वेळ फुकट घालवणं आहे. ही अननेसेसरी टाइम त्या गोष्टीशी संबंधित आहे, फार मोठी गोष्ट आहे. वेळेचं महत्त्व आपल्याला नसतं. त्यामुळे तुवा व्रत नियम न करावे, किंवा तुकाराम महाराज पण ते म्हणतात की व्यर्थ हिंडे रानोराणी. ते रानोराणी म्हणजे जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते आहे की अननेसेसरी काहीतरीच करत बसलेले असतात लोक, वाटेल ते. म्हणजे ध्यान आता इतकी सोपी साधना आपल्या साधकांपैकी पण काय काय लोक काही वेळेला बिचारे इतकं काय काय करत बसतात की खरं स्वामींनी इतकी सोपी साधना सांगितली, एकदम सोपी साधना, म्हणजे अशी कुठेही नाही अशी साधना, इतकी इझी आणि पटकन, म्हणजे इझिएस्ट आणि फास्टेस्ट रूट सांगितलं आपल्याला स्वामींनी ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा. तरी त्याच्यामध्ये लोक काय 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 स्वतःच्या डोक्याने करत बसतात. म्हणून अशा लोकांसाठी संत काय सांगतात की योगाधिक साधने साशांक आराधने मंत्रयंत्र विधाने जणी करा, देवतांतरा न भजावे. हे ते एकदम भन्नाट सांगितलंय. देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. देवतांतरा न भजावे, केवढं धाडसी विधान आहे. म्हणजे आता काय करायचं, आम्ही देवाची उपासना वगैरे पूजा वगैरे सगळं करणं सोडून द्यायचं असं त्यांना, असं बिलकुल त्यांना काही सांगायचं नाही आहे. त्यांना याच्यामधनं हे सांगायचं आहे की कुठलीही गोष्ट समजून घेतल्याशिवाय करू नका, भाव नसेल तर करू नका, आणि जे करायचं ते भावासहित करा, श्रद्धा असली पाहिजे आणि वेळेचं नियोजन करून करा. प्रत्येक गोष्टीला एक प्रमाणबद्धता असली पाहिजे. मुख्य साधनेचा वेळ कमी होऊन इतर गोष्टींमध्ये आपला वेळ जर का जास्त जाणार असेल तर तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला ईश्वराची अनुभूती आपल्यापासून फार लांब आहे. मग कारण जो मुख्य कोर पार्ट आहे तो मी फार कमी वेळ करतो आणि इतर गोष्टी खूप जास्त करतोय, तर माझं टाइम गणित चुकलेलं आहे. मला ही पोथी वाचायची, मला ती पोथी वाचायची, मला हे करायचंय, सगळं करा आवडीचं, हा सगळा आवडीचा विषय असतो. पण ती किती वर्ष आणि किती काळ, किती प्रमाण, त्याला काहीतरी प्रमाण असलं पाहिजे. एका दिवसामध्ये दासबोध, अरे वेडा आहेस का एका दिवसात दासबोध वाचायचा? 7751 ओव्या वाचायला लागतील एका दिवसात. असे काय काय लोक मला विचारायचे की आता एका दिवसात दासबोध वाचायचा आहे, 3 दिवसात दासबोध वाचायचा आहे. अरे एखाद वेळेला कधीतरी आयुष्यात वाचलाच ठीक आहे, पण आपलं दर याच्या 3 महिने झाले, 4 महिने आले की 7 दिवस दासबोध. 7 दिवस दासबोध वाचतोस की नाही याला महत्व नाही आहे, त्या 7 दिवसात तुझी साधना घडली की नाही याला फार महत्वाचं आहे. बाबा बेलसरे होते, आपण जो दासबोध अभ्यासाला वापरतो ना मुख्य, तो बाबा बेलसरेंनी केलेला दासबोध आहे, शुद्ध केलेला.
तर तो दासबोधाचं जेव्हा लिखाण सुरू होतं बाबांचं, की दासबोधाच्या ओव्या त्याच्यावरती त्यांचं भाष्य, हे जेव्हा लिखाण सुरू होतं त्याला त्यांना कित्येक वेळेला जेवणाचं झोपेचं भान राहायचं नाही, कारण की ते खूप गडून जायचे. दिवस दिवस त्याचं लिखाण करायचे. आणि ते लिखाण करत असताना एक वेळ अशी यायची की आता अगदी झोपेची वेळ जवळ यायची आणि पुन्हा सकाळी लवकर उठून ते लिखाण करायला बसायचे. तर त्याला त्यांच्या जवळच्या त्यांच्या एका शिष्याने सांगितलं की बाबा तुम्ही आता एवढं सगळं लिखाण करून झाल्यानंतर पुन्हा त्याच्यानंतर तुम्ही नामाची बैठक घेता स्वतःची, म्हणजे ठराविक त्यांच्या काय नाम ठरलेलं होतं, माळा तेवढ्या ते जपायचे, मगच झोपायला जायचे. तर म्हणे आता वेगळ्या माळा लिहिण्याची जपण्याची काय गरज आहे, कारण की तुम्ही दासबोधाचंच लिखाण करताय. बरं, प्रत्येक ओवीनंतर श्रीराम श्रीराम असं लिहिताय, त्यामुळे त्या योगे बघायला गेलं तर तुमचा नामजप अखंडच चालू आहे. तर याच्या व्यतिरिक्त पुन्हा नामाची बैठक कशाला करायला पाहिजे, असं म्हटल्याबरोबर बाबा म्हणाले नाही, ही पळवाट आहे साधनेची. मी दासबोधाचं लिखाण करतोय ते माझ्या आवडीचा भाग आहे, पण उपासना ही उपासना आहे, ती टाळून मी हे करू शकत नाही. त्याला हे करायला परवानगी आहे. पण नाही तर काय होतं की मी आज दिवसभर काय लोक उपास, निर्जली उपास, कोणी परवानगी दिली करायला? महाशिवरात्रीचा उपास, हे उपास खूप इंटरेस्टिंग आहे, मला पण आवडतात खूप. कारण महाशिवरात्र, आषाढी एकादशी एकदम भन्नाट असतात. कारण एक तर ते उपास सोडायचे नसतात. रात्री कसं आपण लगेच उपास सोडतो इतर, तसे ते सोडायचे नसतात. त्यामुळे दिवस रात्र म्हणजे दोन्ही वेळेला आपल्याला मस्त की चमचमीत खायला मिळतात ते. आणि ते सगळे पदार्थ इंटरेस्टिंग असतात एकदम सगळे. त्यामुळे असं काही करूच नका असं त्याला काही म्हणायचं नाही. असं संत का सांगतील ना की तुम्ही, पण ते उलट सांगतात की तुम्ही असं निर्जली वगैरे काही लोक करणार आहेत. मी बघितलं पाण्याचा थेंबही प्यायचं नाही. अरे असं काहीतरी करणार, आणि मग आता मी जर का पाणीच पित नाहीये दिवसभर, तर एक तर सारखं शरीर, ज्या वेळेला मी एखादी गोष्ट करणार नाही असं शरीराला सांगतो, त्याच वेळेला ते शरीर जास्त डिमांड करायला लागतं. मग ते सारखं लक्ष कशावरती, आपली सगळी शक्ती खर्च कशावरती होणार की आता पाणी प्यायचं नाहीये, पाणी प्यायचं नाहीये, पाणी प्यायचं नाहीये. कारण का ठरवलंय, ही शक्ती, सगळी आंतरिक शक्ती हे स्वतःला समजावून सांगण्यामध्ये खर्च होते. आणि त्याच्यानंतर मग आता मी ध्यानाला बसायला घेतलो, ध्यान होऊच शकत नाही. बरं, एवढं सगळं करून पदरात काय पडतं? सूक्ष्म अहंकार. मी 12 वर्ष महाशिवरात्रीचे उपास करतोय निर्जली, असं लोक सूक्ष्म अहंकार पदरामध्ये पडतो. सूक्ष्म अहंकार हे असलं उगाच काहीतरी कुठेतरी ऐकतो. म्हणजे मी हे का सांगितलं नाही का, ह्या मधल्या काळामध्ये ना असे खूप अनुभव आले की कित्येक आपले साधक अननेसेसरी काही गोष्टी वाचन करतात, वाचतात. कुठली तरी नका आणू कुठलीही पुस्तकं, आपल्या स्वामींची पुस्तकं पुरेशी आहेत, उभं आयुष्य पुरेल आपल्याला. एवढं सगळं सांगून गेलेत. जर का माझी कन्सेप्ट क्लिअर नसेल ना अध्यात्माची, तर आपल्या सद्गुरूंच्या व्यतिरिक्त आणि अद्वैत ग्रंथाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन करू नये. कारण कन्सेप्ट क्लिअर नसेल ना, तो गोंधळ फार उडतो, काय वाटेल ते लोक करत बसतात. कारण काय 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 हल्ली तर आणि काही लिहिलेलं असतं. 7 दिवसात कुंडलिनी जागृती वगैरे याची पुस्तक. ते लिहिणाऱ्या माणसाला कुंडलिनी कुठे आहे माहिती नसेल, तो 7 दिवसात जागृत कराल. आणि जो स्वतःची जागृत करणं पहिले, इतरांची कशी जागृत करणं, असं काय काय वाचतो आपण. त्यामुळे वेळ खूप जातो, आणि हा वेळ जाण्यालाच तुकाराम महाराज म्हणतात व्यर्थ हिंडे रानोरानी. कशाला फिरतोस इकडे तिकडे? स्वस्त एका जागी बसून किती सोपी साधन आहे. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा, न लगती सयास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नाराय. सहजगत्या सांगितलेलं आहे, पण ते सोडून काहीतरी उगाच. बरं, तिथे कुठेही गेलो आपण तर तिथे गेल्यानंतर आपली मुख्य साधना होत नाही, म्हणून तीर्थकर आम्ही फिरू नका असं सांगतात. ते लाईनीमध्ये उभे राहतात की नाही. आता मोठी मोठी देवस्थानं असतात ना, शेगाव, शिर्डी, अक्कलकोट, इकडे काय वेळेला काय असं गर्दी असते. असं गेलो आणि आपण VIP वगैरे नसतो की आपल्याला डायरेक्ट धाडकन आतमध्ये. कारण की काय असतं, तिथे खरा VIP जो बसलाय ज्याचं आपण दर्शन घ्यायला जातो तोच खरा VIP असतो. पण तसा तथाकथित काही VIP असतात ते पुढे, आपण त्याच्यात नसतो. त्यामुळे आपण इमानदारीत लाईनीत उभे असतो. तर लाईनीत उभे राहिल्यानंतर आपण काय करतो, आता ती खरी कसोटी असते तिथे उभं राहिल्यावरती. आपल्याला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात का? 100% मॅटर करतात, 100%. कारण ह्या सगळ्याशी आपलं अंतःकरण संबंधित असतं, आणि हे अंतःकरण घेऊनच तुम्ही साधना करणार आहे. तर लाईनीत उभं राहतं, तासन तास काही वेळेला उभं राहायला लागतं. मग उभं करतो काय आपण उभं राहिल्यानंतर? नामस्मरण करत राहणं हे अभिप्रेत आहे त्यावेळेला. आपण असं इकडे बोलून काय एवढं देवस्थान, इतका पैसा आहे, पण काय पंखे पण धड लावत नाही, चर्चा हे चालते लोक. किंवा आपल्याबरोबर जो कोणी आला नाहीये त्याच्यावरती चर्चा चालली जाते. म्हणजे जे 4 जण गेलो असो, तो जो 5वा नेहमीचा आला नसेल त्याच्याविषयी चर्चा चालू होते.
पुढचे प्लॅन्स चालू होतात. आत्ता शेगावला आलं, आता पुढे कधी आता नंतर कधी. आम्ही एकदा हैदराबादचं शिबिर झालं होतं आणि हैदराबादचं शिबिर झाल्यानंतर स्वामी त्या शिबिरामध्ये येताना ट्रेननी आले होते पुण्यापर्यंत. आणि पुण्याला स्वामी उतरले, सगळेजण उतरले डब्यातले, जिथल्या डब्यात सगळे साधक सगळे उतरले, कारण स्वामी पुण्याला उतरले म्हणून. तर उतरून तिथे सगळ्यांचे नमस्कार चालू आले. स्वामी सांगा, अरे गाडी सुटेल तुमची. तर ते बराबर सगळे येऊन जसं जमेल तसं नमस्कार. त्यातल्या 5-6 लोकांनी स्वामींना तिथे पुणा स्टेशनला, स्वामी पुढचं शिबिर कधी? अरे अजून घरी पोचला नाही आहेस, पहिलं शिबिर. इतके उतावळे असतो आपण असं तसं, कारण की आपल्याला टाईम कॅल्क्युलेशनच नाही आहे. संतांना ना वेळेचं भान फार चांगलं असतं, खूप चांगलं भान. ते जास्तीत जास्त त्यांचा वेळ युटिलाइज करतात साधनेसाठी. आपल्याकडे वेळ आपल्याला काढावा लागणार आहे. आपला प्रपंच, व्यवहार, नोकरी या सगळ्यामध्ये आपली साधना आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी काय काय असं सांगितलं की लोक तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देतात, की तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितलेलं आहे की साधनेसाठी सारखा आपल्याला वेळ काढावा लागत नाही. असं सांगितलेलं नाही आहे, पण लोक अर्थ असा लावतात की वेगळा वेळ काढावा लागत नाही. जसं आईच्या पोटामध्ये मूल काय एकदम 9 महिन्याचं वाढत नाही, ते छोटं असतं, बीज असतं, नंतर ते 9 महिने वाढत जातं आणि आपल्यासाठी हळूहळू जागा करत घेतं. तसं आपली साधना आपल्या जीवनामध्ये आपापली जागा करत घेते. हा दृष्टांत म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलंय. पण याचा अर्थ की ती जागा स्वतःहून करेल तेव्हा करेल नाही, पहिले मला तशी जागा द्यावी लागते, मग ती उपासना व्यापते जीवन माझं सगळं. पण किमान प्राधान्याने ती उपासनेला मी जागा माझ्या जीवनात दिलेली आहे का, हा मोठा प्रश्न असतो. नाहीतर माझं सद्गुरूंशी आणि सद्गुरूंनी दिलेल्या साधनेशी नातं फक्त भावनिक पातळीवरती राहतं. तसं राहू नये. हे सगळ्या संतांची तळमळ आहे की जे तू आपल्यासमोर मांडलं त्या सगळ्याची अनुभूती तुम्हाला आली पाहिजे, म्हणजे आपल्याला ती अनुभूती आली पाहिजे. कारण ही एक मोठी उपलब्धी आहे आणि ती आपल्यासमोर सहजगत्या संत सद्गुरूंनी ठेवलेली आहे. तरी मला ती प्राप्त का होत नाही, कारण की दिशा चुकते. दुधी असता नवनीत नेणे दयांचे मथित, तुका सांगे मूढजना देही देव का पाहेना. आपलं तेच होतं. मी मंथन करायला तयार नाही आहे. थोडं शांत राहायला पाहिजे ना. कालच आम्ही बसमधनं येताना एक ऑडिओ क्लिप ऐकली होती, ब्रेन रॉट, बरोबर ना, त्याच्यावरती आलेली. तो एक आजार आहे नवीन आलेला, त्याच्यावरची ती क्लिप इतकी सुंदर होती. म्हणजे मी ती क्लिप काही ते सांगणार नाही, तुम्ही नंतर ऐका ती. पण खरोखर वेळ किती फुकट जातो आहे आपला आणि तो घातक किती ठरतो आहे ह्या सगळ्या. आणि ह्याच्यामध्ये कोणीही वाचलेलं नाही आहे, सगळेजण त्याच्यातनं सफर होतात. तर इतकं उत्कृष्ट आहे. आणि ते वाचल्यानंतर असं लक्षात आलं की अरे हे आत्ता याच्यावरती विचार सुरू आहे, पण सगळ्या संतांनी हे किती आधी ओळखले आणि आधीच त्या गोष्टी सांगून टाकलेल्या आहेत. समर्थांनी किती स्पष्ट सांगितलं आपल्याला उपासनेमध्ये की शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे. अल्टिमेट वर्ड आहे हा, की स्वरूपी विश्रांतीस जावे. की तुला खरी विश्रांती कुठे मिळेल तर ते ठिकाणही सांगितलं, स्वरूप, तिथे खरी विश्रांती आहे. आणि ती एकांतात बसल्याशिवाय तुला जाता येणार नाही. पण आपण एकांतात बसल्यानंतर काय आपला एकांतच वेगळा असतो सगळा. म्हणजे आपण म्हणतो आधी आपण असं एकांत, डेअरिंग लागतं एकांतात बसायला. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रयोग करून बघा. 3 तास बेडरूममध्ये एकटं बसायचं दार लावून आणि बसायचं, मोबाईल घेऊन नाही बसायचं, मोबाईल बाहेर ठेवायचा स्विच ऑफ करून आणि 3 तास बसायचं. वाचायचं नाही, म्हणायचं नाही, ऐकायचं नाही, नुसतं बसायचं 3 तास. करून बघा, हिंमतच होणार नाही आपली. आपल्याला उगाच असं अस्वस्थता वाटायला लागते, अरे बापरे 3 तास इथे बसायचं, 3 तास बाहेर काही झालं तर काही होत नाही, बाहेर बस स्वस्त. मग लोक कन्सेशन मागतात, 3 तास वगैरे नाही, अर्धा तास ठीक. बरं 15 मिनिटं बस, चल सगळ्यात सोपं काम. 15 मिनिटं डोळे मिटून स्वस्त बसायचं, आयसोलेशन, एकांत, काही नाही, दुसरं काही नाही, स्वस्त बस बघू, हालचाल करू नकोस. पहिले बेल वाजली तर, आत्ता कोणी आलं तर येऊ दे, वाजू दे बेल, तो जाईल बेल वाजून कंटाळून. ते स्वामींना काय एकाने प्रश्न विचारला होता की संध्याकाळी 8:30 वाजता ध्यानाला बसायचं असतो, दिवसा काही वेळच मिळत नाही अजिबात, पण 8:30 वाजता कधी कधी असं होतं की 8:30ला मी आता ध्यानाला बसणार आणि तेवढ्यात कोणतरी बेल वाजून येतं, कोणतरी पाहुणे येतात, कोणतरी येतं, मग त्यांना अटेंड करणं गरजेचं असतं. मग अशाला ध्यान होत नाही, काय करायचं? स्वामी म्हणाले काय नाही, सोपं आहे मला, त्यांना पण घेऊन ध्यानाला बसायचं असं. ते त्याचे 2 परिणाम होतील. पुढच्या आले तुमच्याकडे येणारच नाहीत की बापरे ह्यांच्याकडे गेलं की ध्यानाला बसवतात, नाहीतर ती ते वेळ टाळून येतील.
पण हे कधी होईल जेव्हा तू तुझ्या वेळेशी प्रामाणिक असशील त्यावेळेला, तू तुझ्या साधनेशी प्रामाणिक असशील त्यावेळेला. आणि ते प्रामाणिकता आपल्यामध्ये यावी याच्यासाठी संत हे सांगतात की अरे बाबा आपल्याकडे वेळ फार कमी आहे, लिमिटेड पिरियड ऑफर आहे, त्यामुळे आपण त्याच्यावर, अर्थात ती लिमिटेड आहे म्हणून त्याच्यासारखा विचार करत बस असं संतांना सांगायचं नाहीये की कधीतरी मी जाणार आहे, कधी जाणार आहे काय, कधी जाणार आहे काय, याचा विचार नको करूस. तू जाणार आहे नक्की, त्यामुळे माझ्याकडे काय पॉझिटिव्ह ॲटिट्यूड राहावा की मी 100 वर्ष राहणार आहे. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणून ठेवावा, गाफील राहण्यासाठी हे सांगितलेलं नाहीये की राहीन मी काय, उद्या पण जाऊ शकतोस, काय राहीन त्याचं काय गॅरंटी आहे त्याची, त्याच्याकडे काय रेकॉर्ड ठेवलं तुला माहिती नाही आहे. त्यामुळे जेवढा वेळ मला सत्कारणी लावता येईल, आणि सत्कारणी ह्याचा अर्थ साधनेसाठी, इतर सगळ्या गोष्टी आपण करत असतो, पण देही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव. दुसरी गोष्ट त्याच्यामधली, ह्या अभंगामधली एक सूक्ष्म गोष्ट अशी आहे की देही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव, याच्यामध्ये एक सूक्ष्म भाग असा सांगितलेला आहे की ध्यानाला बसल्यानंतर, म्हणजे कुठलीही अंतःकरणातली अंतरंग उपासनेला बसल्यानंतर आपल्याच आतमध्ये आपल्या अस्तित्वाची जाणीव आहे, तोच देव आहे, की तिथेच त्या चैतन्याची अनुभूती येणार आहे. असं असताना सुद्धा डोळे मिटल्यानंतर सुद्धा तुझी वृत्ती त्या देवाला आतमध्ये बघायचं सोडून बाहेर शोधायला बघते. म्हणजे काय शोधते, तर डोळे मिटल्यानंतर वास्तविक जाणीवेच्या पातळीवरती मला ते अनुभवाला येणार आहे असं सांगितलेलं असलं तरी देखील एक कल्पना, इमॅजिनेशन माझ्या अंतःकरणामध्ये अशी तयार होते की मी डोळे मिटल्यानंतर मला देवाचं दर्शन या भागामध्ये होणार आहे, आणि ते बाहेर बघणं आहे पुन्हा, की इथे दर्शन नाही होणार आहे. इथे दर्शन काय होणार आहे, कारण दृश्याच्या पलीकडेच त्याचं अस्तित्व असल्या कारणाने इथे कुठलंही दर्शन वगैरे काही होणार नाहीये, फक्त जाणवणार आहे शुद्ध अस्तित्वाची जाणीव. माझ्या व्यक्तिमत्वाचा पूर्णपणे विसर पडून मी आहे याही पलीकडे आहे ही शुद्ध अस्तित्वाची जाणीव राहणं, याला अनुभूती ती महाशिवरात्र आहे ॲक्च्युली. आणि प्रकृती आणि पुरुषाच्या मिलनात नसती येते. म्हणजे काय, ही प्रकृती, हा जो डोळ्यांनी देह दिसतो तो देह म्हणजे प्रकृती, आणि त्या प्रकृतीच्या आतमध्ये असलेलं चैतन्य तत्व म्हणजे पुरुष, आणि त्या प्रकृतीच्या माध्यमातून आतमध्ये असलेल्या पुरुषाची अनुभूती येणं, याला प्रकृती पुरुषाचं मिलन होणं असं म्हणतात. आणि त्यांचं मिलन झाल्यानंतर जे आपत्ती जन्माला येतं ते म्हणजे आत्मज्ञान, त्याला गणपती असं म्हटलेलं आहे. ते आपल्याच आतमध्ये अनुभवाला येतं आणि आतच अनुभवाला येतं. म्हणून माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वराच्या पहिल्या ओवीमध्ये जे गणेशाचं स्तवन केलं ते आत्मरूप गणेशाचं स्तवन केलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. मग पुढे म्हणतात देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. तूच गणेश आहेस, पण आत्मस्वरूपामध्ये मला त्याची अनुभूती येईल. पण त्याच्यासाठी स्वस्थ बसायला पाहिजे आणि ही धारणा धरून बसलं पाहिजे पक्की, की मला काही बघण्यासाठी मी ध्यानाला बसत नाहीये, तर मला अनुभवाला यावं, समजून यावं, याच्यासाठी मी ध्यानाला बसतो. डोळे मिटल्यानंतर मला काय दिसणार आहे, निळा प्रकाश दिसेल का, पिवळा प्रकाश दिसेल का, व्यर्थ विचार लोकांनी करत बसू नये उगाच. मला स्वप्नामध्ये स्वामी आले, डोक्यावरती हात ठेवला आणि एकदम समाधीची अवस्था प्राप्त झाली, आणि मी जागा झालो तेव्हा कळलं की स्वप्न होतं. नंतर ती कधी अनुभूती झाली नाही. अरे येईल कुठनं, ती स्वप्नात होती आलेली अनुभूती, स्वप्न होतं ते. अशी स्वप्न पडणं चांगली गोष्ट आहे, सद्गुरू आपल्या स्वप्नामध्ये येणं, पण ती काही पूर्णावस्था किंवा ती योगाची अनुभूती असं म्हणता येणार किंबहुना नाहीच आहे ते. मी एकदा स्वामींना असं विचारलं होतं की मला अमुक अमुक स्वप्नामध्ये एकदा असं दर्शन झालं होतं, असं आनंदाने सांगितलं, तर त्याचा अर्थ काय, तर स्वामी म्हणाले काही नाही, असं प्लेन उत्तर दिलं, काही नाही, आणि त्याचा ध्यानाशी काही संबंध नाही. हे असं काही दिसलं म्हणजे याचा अर्थ आपलं ध्यान खूप चांगलं होतं असं समजून घेण्याची काही गरज नाही आहे. याचा अर्थ असाच आहे की आपलं अंतःकरण खूप चांगलं आहे, आणि अंतःकरणामध्ये व्यवहार कालामध्ये सुद्धा शुद्ध ईश्वराचे विचार आहेत, म्हणून त्याचं प्रतीक म्हणून स्मृतीचा आधार घेऊन स्वप्नामध्ये अशा काही गोष्टी दिसू शकतात. पण त्याच्यात रमण्यात काही अर्थ नाही आहे, नुसतं त्याच्यात रमलेलो असतो आपण. हे रमणं अंतःकरणाने फिरणं आहे. अनेक सूक्ष्म गोष्टी असतात की ज्याला धरून आपलं अंतःकरण फिरत असतं. म्हणून ते असं म्हणतात की देह आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. तीर्थग्रामी याचा अर्थ की उगाच तीर्थयात्रा करूच नका असं त्या संतांना म्हणायचं नाहीये, पण व्यर्थ तीर्थयात्रा करू नका. व्यर्थ की माझा वेळ फुकट जाणार असेल, माझी साधना जर का त्या 4 दिवसात होणार नसेल, तर त्या तीर्थयात्रेचा उपयोग होणार नाही काही, कारण की ते नुसती ट्रिप होईल. म्हणजे अनेक ठिकाणी उगाच फिरत बसणं, वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं, यांनी एक आनंद होणार नाही का, आनंद मिळेल ना, पण तो एक बाह्य आनंद आहे आणि तो ठराविक
काळासाठी आहे, तेवढ्यापुरती आनंद मिळतो, पुढे आपण पुन्हा अस्वस्थ असतो. शाश्वत आनंद प्राप्त करायचा असेल तर इतकं बाहेर फिरण्यापेक्षा फिरणाऱ्या मनालाच आवर घाल आणि स्वस्त बस एका जागी. ते तुकाराम महाराज सांगतात की देही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव, देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थकरामी, नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी. हे दृष्टांत रूपकात्मक मांडलं की जसं कस्तुरी मृगाच्या बेंबीमध्येच मृग कस्तुरी असतं, त्याला त्याचा वास येत असतो, पण ते त्या वासाच्या दिशेने भटकत राहतं वनामध्ये कुठे कुठे, पण त्याला हे कळतच नाही की हा आपल्याच आतमध्ये येणारा सुवास आहे. तसं आपल्या बाबतीमध्ये होतं का, त्या मृगाला कमसे कम तो वास तरी येतो, आम्हाला तो पण येत नाही. म्हणून आपल्याला फार सूक्ष्मात साधना करावी लागते की आपल्याला ते पहिले समजून घ्यावं लागतं की हो माझ्याच आतमध्ये मला ईश्वराची अनुभूती येणार आहे, किंबहुना ईश्वर आतमध्ये आहे, बाहेर नाही आहे का, बाहेर आहे, तो अभिव्यक्त स्वरूपात बाहेर सगळीकडे आहे, पण त्याची अनुभूती घ्यायची असेल तर मला आतमध्ये डोकावं लागेल. बाहेर असं मला बघता येणार नाही त्याला पटकन की मला आता एकदम इथे मला गणपतीच दिसला पाहिजे, असं दिसला पाहिजे, दिसला तर चांगलंच आहे, छानच वाटेल आपल्याला, पण नुसतं दिसून काय होणार आहे. रोज मला गणपती दिसला आपल्याला तरी काय होणार आहे, काही होणार नाही. आपल्याला वाटतं काय छान ना गणपती दिसला तर आपण काहीतरी मागू त्याच्याकडे, हे त्यालाही माहिती आहे की आपण काहीतरी मागण्यासाठीच त्याला बघायला जाऊ, म्हणून तो येतच नाही आपल्यासमोर. ते एक मी कथा वाचली होती एका ठिकाणी की एक भिकारी होता आणि तो देवळाच्या बाहेर बसून भीक मागायचा. तर एक दिवस त्याला देव प्रसन्न झाला. का तर तो भीक मागायचा पण एकीकडे सतत नामस्मरण करायचा. त्याला देव प्रसन्न म्हणजे समोर आला, देव प्रगट झाला त्याच्यासमोर. आणि तर देवानी जे सगळ्या कथेमध्ये असतं तसं त्याला विचारलं की आपल्याला ते देव कधीच विचारत नाही, पण त्या कथेमध्ये सगळ्यांना देव विचारतो ते की तुला काय पाहिजे ते माग, असं काय हवं तुला असं माग म्हटल्यावरती तो भिकारी असतो, तो म्हणतो की म्हणे देवा इतकी वर्ष मी इथे देवळाच्या पायरीवरती बसून भीक मागतोय, पण जेव्हा संध्याकाळ होते आणि मी पैसे मोजतो तेव्हा जेमतेम 10 रुपये जमलेले असतात. आता तू प्रसन्नच झालेला आहेस तर अशी कृपा कर की दिवस संपल्यानंतर माझ्या थाळीमध्ये 100 रुपये जमले असतील. म्हणजे कथा असं सांगते की एवढं करून तुझी वृत्ती भिकाऱ्यासारखी राहणार आहे की प्रत्यक्ष भगवंत प्राप्त आल्यानंतर पण तू मागितलंच काय ते 100 रुपये जमा होते. म्हणजे थोडक्यात ऐहिकच मागणार, मागून मागून काय करणार. त्यामुळे असा देव समोर प्रगट येणं अभिप्रेत पण नाही, आणि आला तरी आपल्याला काही त्यांनी फारसा उपयोग होणार नाही. आतमध्ये तो आहे, तो काही बाहेरनं कुठनं तरी येणार नाहीये. म्हणून त्यांनी दृष्टांत देताना दुधी असता नवनीत, हे दुधामध्ये लोणी असतं हे सांगितलंच आहे, पण हे काय सांगायचं आहे की ते बाहेरनं कुठनं तरी येत नाही, तर ते तिथेच असतं, फक्त तुझी दृष्टी तशी असायला पाहिजे त्या दिशेने. तसं तो आतमध्ये आहे का, संत सांगतात म्हणून तो आपल्या आतमध्ये नाहीये, तर तो मूलतः आहे आतमध्ये, फक्त ती बघण्याची दृष्टी संतांनी आपल्याला दिलेली आहे, ती दृष्टी ते देत आहेत. ते आपल्याला ते सांगतात की अरे तू बघ ना, तुझ्या आतमध्ये बघशील तर तुला कळेल ना. डोळे मिटून स्वस्त बसलास तर तुला ती अनुभूती येईल, तू बसलासच नाहीस तर ते कशी अनुभूती येणार आहे. डोळे उघडे ठेवून आम्हाला असं आतमध्ये, डोळे उघडे ठेवून नाही, ध्यान डोळे मिटूनच करायचं असतं, ती अंतरंग उपासना आहे, त्यामुळे ती ध्यान डोळे मिटूनच करायची असते. आणि डोळे थोड्या वेळ मीट बाबा, मी आत्ताच सांगितलं लिमिटेड ऑफर आहे, ते कायमचे डोळे मिटायच्या आधी साधनेसाठी डोळे थोडे वेळ मिटत राहायचे, थोडे थोडे मिटत राहा. म्हणजे आपल्याला ते एक्झॅक्टली संत काय सांगतायत, आपल्या सद्गुरूंनी आपल्याला काय साधना दिलेली आहे, नक्की त्यांना आपल्याला काय उपलब्ध करून द्यायचं आहे आणि काय उपलब्धी करून दिलेली आहे, हे तेव्हाच अनुभवाला येईल जेव्हा त्या तळमळीने, जितक्या तळमळीने सद्गुरूंनी संतांनी आपल्याला हे सांगितलं, तितक्याच तळमळीने ज्यावेळेला मी ती साधना करीन त्यावेळेला ते अनुभवाला येईल की हे सांगितलेलं आहे मला. आणि तशा पद्धतीने महाशिवरात्र आहे म्हणजे उपवास करायचे की नाही करायचे वगैरे हा काही इथे चर्चेचा विषय नाही आहे, तो ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आहे. आपल्याकडे फक्त काय होतं, दिशा चुकलेली असते. म्हणजे आपण असं कोणाला विचारलं ना, अरे आज महाशिवरात्रीचा उपवास आहे, मग आज काय केलं, तर आता प्रश्न काय विचारलाय, काय केलं हा विचारलाय की नाही प्रश्न, पण आपण त्याचा अर्थ एकच घेतो. काय केलं म्हटलं की आपण सांगतो अरे आज ना, आज काय नाही, सकाळी उठल्यानंतर नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी होती, त्याच्यानंतर दुपारी अरे काय खाल्लं कुठे विचारलं तुला, काय केलं विचारलं. पण आपलं करणं हे फक्त खाण्याशी संबंधित आहे उपवासाच्या दिवशी, म्हणून आपल्याला काय केलं विचारलं तरी उत्तरं तीच येतात आपली सगळ्यांची. याचं कारण अभिप्रेत काय आहे की तो विशेष पर्व, आपल्याकडे अशा काही पर्व काळ सांगितलेले आहेत की हे विशेष पर्व काळ आहेत, की ह्या विशेष पर्व काळामध्ये आपली रोज साधना 1 तास करत असतील तर हा पर्व काळ आहे की नाही. म्हणजे असं मोठ्या मोठ्या मॉलमध्ये कसं बुधवारी स्कीम असते, मंगळवारी अमुक एक दिवस असतो, बुधवारी स्पेशल स्कीम डेज असतात की नाही, तसं हा आपल्या संस्कृतीत सांगितलेले हे पर्वकाळ उपासनेचे विशेष डेज आहेत सगळे सांगितलेले, की त्या दिवशी तुला एक ऑफर आहे की रोज 1 तास साधना करत असेल तर आज थोडी जास्त 1.5 तास कर, तर रोज 1 तास साधना करून जे मिळतं त्याच्यापेक्षा थोडं जास्त ऑफर असल्याकडे थोडं जास्त मिळेल.
पर्वकाळ असं त्याला म्हटलं जातं. त्या दिवशी विशेष उपासना विशेष करायची असते. आपण उपवास विशेष करतो आणि सगळे सांगतात उपवासना असं सांगतात. उपासना 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 आणि उपासना असं ते सांगतात. असं गोंदवलेकर महाराज म्हणायचे की एकादशीचं व्रत काय तर उपासना असं ते म्हणायचे. तर उपासना एकादशीचं व्रत म्हणजे काय उपासना ते म्हणजे हो एकादशीचं व्रत म्हणजे उपासना. मग म्हणजे काय झाले तर दोन अर्थ आहेत त्याचे. एक म्हणजे उपासना म्हणजे साधना करणं आणि दुसरं म्हणजे उपासना असं ते की करू नको अननेसेसरी करू नको. म्हणजे आपल्या शरीराची प्रकृती आपलं काय आहे शरीर कसं साथ देतं आहे त्यानुसार आपण आपल्याला सांभाळत शरीर महत्वाचं आहे. कारण सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे लक्षात ठेवलं पाहिजे. या सगुणाचा आधार घेऊनच हा सगळा कौतुक सोहळा करता येणार आहे. एकदा काय हे सगुण ज्यांनी दिले त्यांनी परत घेतलं की पुढचं आपल्याला काही माहिती नाही आहे. आत्ता तरी काही सांगता येणार नाही. म्हणजे असे अनेक दाखले देता येतील पण ते सूक्ष्म देह कारण देह वाहक देह अतिवाहक देह असे भरपूर देह वगैरे असतील. पण एका विचार कशावरून हे सगळं आहे तू गेल्यावर तुला कळेल. प्रॅक्टिकल आता काय आता इथे बसून कसं सांगणार ते सगळं आहे की नाही. संतांनी लिहिल्यामुळे आमचा विश्वास आहे त्याच्यावरती. कारण संतांनी लिहिलंय ते मोठ्या मोठ्या ऋषीमुनींनी लिहून ठेवले त्यामुळे असणारच आहे आणि असूही शकतं. पण आता कशावरून याचं काय प्रॅक्टिकल तू गेलास की कळेल ते तुला. म्हणजे जसं गेल्यानंतर आपण लिहितो की नाही स्वर्गीय अमुक असं लिहिलेलं असतं. मला ते फार गंमत वाटतं की गेलेल्या प्रत्येक माणसाच्या मागे स्वर्गीय कैलासवासी असं लिहिलेलं असतं. काय काय लोकांची कर्म इतकी भयानक असतात की ते स्वर्गवासी होतातच कसे असा मला प्रश्न पडतो की ते कसे काय स्वर्गामध्ये. आणि अशा लोकांना जर स्वर्गात एंट्री देत असेल तर देव सुद्धा करप्ट झालाय का काय असं वाटायला लागतं की ही लोक स्वर्गात स्वर्गवासी कैलासवासी असं वाटतं की हे खरं लिहून यायचं. पण ते श्रद्धेचा भाग आहे प्रत्येकाचा. गेलेला प्रत्येक मनुष्य स्वर्गातच जातो अशी आपली भूमिका असते. तसंच जावं म्हणजे त्यात काही नाही आहे. पण आपण आपला प्रमुख भाग लक्षात ठेवला पाहिजे की महाशिवरात्रीचा आजचा आपला शिव हे आपलं आराध्य दैवत आहे. आपल्या गुरु परंपरेनुसार ते आपले आद्य गुरु पण आहेत आणि सगळ्या संप्रदायांचे ते आदी गुरु पण आहेत. सगळे संप्रदाय अगदी भक्ती मार्गातले असू दे योग मार्गातले असू दे हठयोगातले असू दे अघोरी मार्गातले असू दे सगळ्या मार्गामधलं अंतिम ध्येय हे शिवप्राप्ती असतं. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते आपले आद्य गुरु आहेत. आपण आपली गुरु परंपरा जेव्हा म्हणतो तेव्हा पहिले त्यांचं स्मरण करतो. आदिनाथ असं म्हणतो पहिले त्यांचं स्मरण आपण करतो. त्यामुळे ही त्यांची शिवरात्र ह्याचा अर्थ त्यांच्या अनुभूतीची एक भूमिका आहे अंतःकरणामध्ये की महाशिवरात्र माझ्या जीवनामध्ये कधी येईल तर ज्यावेळेला प्रकृती आणि पुरुषाचं मिलन होऊन आतमध्ये आत्मज्ञानाची अनुभूती येईल. त्या दिवशी महाशिवरात्र पार पडली असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पण ती महाशिवरात्र पार पडेपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये ती रोजच शिवरात्र व्हावी याच्यासाठी सतत प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि ते प्रयत्नशील असण्यासाठी आपल्याला सगळे संत सांगतात ठाईचं बैसोनी करा एका चित्त. उगाच दमचाक करून घेऊ नकोस. देही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव देवा हे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. उगाच अननेसेसरी फिरू नकोस. काही सहजगत्या सहज उपलब्धी निर्माण झाली विनासायास एखाद्या तीर्थयात्रेला जाता आलं श्रद्धा आहे तिथे वेळ आहे आपल्याला साधना करायला मिळणार आहे तर जरूर जावं. संतांचं काही ऑब्जेक्शन नाही आहे फिरण्यावरती कोणाच्याच. परंतु त्यांचं म्हणणं एवढंच आहे की त्या प्रत्येक गोष्टीचा वेळ सत्कारणी म्हणजे साधनेसाठी सत्कारणी कसा लागेल. ज्ञानेश्वरी आळंदीला गेल्यानंतर आपण ज्ञानेश्वरांच्या सान्निध्यात थोड्या वेळ तरी ध्यानाला बसणं अभिप्रेत आहे. ते सोडून आपण इतरच गोष्टी करत बसलो आणि ध्यानच केलं नाही तर ती ट्रिप व्यर्थ आहे असं संतांना सांगायचं. कुठल्याही संतांची इथे जी माझी उपासना आहे ती जी मला सद्गुरूंनी दिलेली उपासना आहे कुणी नाम दिलं असेल कुणी ध्यान सांगितलं असेल जी माझी उपासना आहे ती त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर ती उपासना प्राधान्याने होत नसेल आणि मी नुसतं फिरतोय तर ते साईट सीइंग होईल. साईट सीइंग केल्यावर काय की नुसतं फिरलो छान मजा वाटली आल्यानंतर काय बघितलं काय एवढं सगळं सांगितलं विषय संपला. उपासना घडली पाहिजे. तिथे गेल्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात आलं पाहिजे की तो तिथे समाधी आहे तो समाधी पुरुष तिथे विराजमान आहे तो समाधीस्थ आहे. तिथे गेल्यानंतर तो ज्या स्थितीला गेलेला आहे त्या स्थितीला जाण्यासाठी मी विशेष प्रयत्न करतो आहे. इथे येऊन स्थान महात्म्य असल्याकारणाने विशेष प्रयत्न केला गेला पाहिजे. त्यासाठी आपण तिथे जाऊन ती उपासना केली पाहिजे. नुसतंच जाऊन दर्शन अरे माझी अशी ओळख आहे काय सांगतो तुला एवढी गर्दी होती मला डायरेक्ट दर्शन हे सांगण्यात जास्त आनंद असतो लोकांना. हे काय तीर्थयात्रा नाही आहे. हा अहंकार वाढीस लागण्याच्या गोष्टी असतात. असं काही करू नये. तीर्थयात्रा सहज कराव्यात सहजतेने कराव्यात पण प्राधान्य साधनेला द्यावं. हा आपल्याला संतांनी दिलेला महाशिवरात्रीच्या रूपी हा संदेश आहे. तशी
महाशिवरात्र आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक ना एक दिवस नक्की अनुभवाला यावं अशी आपण त्या शिवाच्या चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करून तुर्तास या प्रबोधनाला इथे विराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम. तर आपण आरती करूया आणि मग आरती झाल्यावर आरती झाल्यावर प्रसाद भोजन होईल आणि तत्पूर्वी कीर्ती ताई आपल्याला एक पद सांगेल. हरिओम. राग भटियार मधली एक रचना आहे. महादेव महादेव शंकर शिव हर हर. महादेव शंकर शिव हर हर. भोलानाथ त्रिपुरारी जप मन. भोलानाथ त्रिपुरारी जप मन. महादेव शंकर शिव हर हर. महादेव शंकर शिव हर हर. भोलानाथ त्रिपुरारी जप मन. भोलानाथ त्रिपुरारी जप मन. महादेव शंकर शिव हर हर. महादेव महादेव शंकर शिव हर हर. महादेव शंकर शिव हर हर. भोलानाथ त्रिपुरारी जप मन. महादेव शंकर शिव हर हर. अविनाशी कैलासी पशुपत. अविनाशी कैलासी पशुपत.
शङ्कर शिव हर हर महादेव शङ्कर शिव हर हर भोलानाथ त्रिपुरारी जप मन महादेव शङ्कर शिव हर हर शिव हर हर शिव हर हर हरि ओम.